विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाले। महायुतीमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी जी आहे ती नेत्यांची पाहायला मिळाली। आपल्यासोबत भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे पाटील स्वतः आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली, मात्र त्यावेळेस निवडणूक जाहीर होताना एक पक्षप्रवेश पार पडला, तो म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचा। अगोदर जेव्हा पोटनिवडणूक त्या ठिकाणी अहिल्यानगरला झाली होती, त्या पोटनिवडणुकीमध्ये ते लढले नाही, मात्र आता राष्ट्रवादीमधून थेट भाजपमध्ये येऊन विधान परिषदेची त्यांना उमेदवारी जाहीर झाली। तुम्ही याकडे कशा पद्धतीने पाहताय? हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुका काही ठिकाणी स्वबळावर लढल्या गेल्या, फार कमी ठिकाणी युती झाली। आणि त्याचं कारण असं आहे की विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये अशा प्रकारच्या युत्या होतात, परंतु कार्यकर्त्याचं जे स्ट्रक्चर आहे, जे बेस आहे, तो जर टिकून ठेवायचा असला तर प्रत्येक पक्षाला निवडणूक ही स्वबळावर लढावी लागते, तर ते कार्यकर्ते टिकतात। 100 जागा 3 पक्षांनी वाटून घेतलं तर 30 जागा येतील, 35 जागा येतील, बाकी 60 लोकांनी काय करायचं? राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्या स्वबळावर निवडणुका लढल्या गेल्या आणि त्या निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळालं सगळ्या ठिकाणी। पण आत्ता तुम्ही जे म्हणता की नेत्यांमध्ये अशा प्रकारचं युतीमध्ये काही वाद निर्माण झाले, मला वाटत नाही की देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठं वाद निर्माण केला, एकनाथ शिंदे साहेबांनी वाद निर्माण केला, सुनेत्रा वहिनीने वाद निर्माण। नेत्यांमध्ये कुठं वाद आहे? पक्षात वाद नाही, नेत्यात वाद नाही, पण एखाद्या कार्यकर्त्यांना एखादं स्टेटमेंट केलं तर त्याला पक्षाचं स्टेटमेंट मानलं जात नाही, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे। त्यामुळं हे सरकार भक्कम आहे आणि समन्वयातून जागा वाटप झाली, बैठका झाल्या, आकडेवारी पुढं आली। आकडेवारी पुढं आल्यानंतर ज्याची संख्या जास्त त्याला त्या जागा सुटल्या। पूर्वी ही जागा शिवसेनेला होती, आमची छत्रपती संभाजीनगरची, पण त्या टायमाला आमची आकडेवारी जादा होती, तरी पण मनाचा मोठेपणा दाखवून भाजपने ती जागा शिवसेनेला सोडली। पण आता ती जागा जरी त्यांची सिटिंग होती तर जो निवडून दिला तोच गायब झाला, तो माणूस आता त्यांच्यात नाही आहे आणि बदललेली राजकीय परिस्थिती पाहता आमची संख्या जास्त आहे, त्यामुळे ती जागा आम्हाला सुटली। आता नवीन काही लोक पक्षात आले, त्यांना आम्ही काही उमेदवारी दिल्या। मला असं वाटतं जुन्यालाही तेवढाच न्याय दिला जातो, भाजपमध्ये नव्यालाही तेवढाच न्याय दिला जातो। असं नाही की जुन्याला न्याय दिला जात नाही, पण नवीन मंडळी जी आमच्यात आली त्यांच्यात एक विश्वास निर्माण झाला पाहिजे की भारतीय जनता पक्षात गेल्याच्या नंतरसुद्धा न्याय मिळतो। भाजप एक महासमुद्र आहे आणि या समुद्रात अनेक येऊन नद्या मिळालेल्या असतात, त्यामुळे नदीतलं आता वेगळं पाणी काढता येत नाही। नवीन लोक येतात, आमच्या पक्षात राहतात, पक्ष नेतृत्व तपासतो आणि योग्य वाटलं त्याला उमेदवारी देतो। आता तनपुरे आले, त्यांना उमेदवारी मिळाली। जे कोणी नवीन नेते आमच्या पक्षात आले त्यांना असं वाटायला लागलं की नाही, इथं न्याय मिळतो। आलेल्यांनाही बरं वाटायला लागलं, जे येऊ इच्छितात त्यांनाही बरं वाटायला लागलं। आता तनपुरे हे जयंत पाटलाचे भाचे आहेत, आम्हाला असं वाटू शकतं की भासा गेला त्याला न्याय मिळाला, कदाचित आपल्यालाही पुढच्या काळात न्याय मिळू शकतो, आपण गेलो तर असं मत परिवर्तन होऊ शकतं ना माणसाचं। त्यामुळं नव्याला आणि जुन्याला एकत्र करून भारतीय जनता पार्टी राजकारण करते आणि दोन्हीचा मेळ घालून आम्ही आमचं सरकार चालवतो। तुम्ही तनपुरेंचं उदाहरण देताय, मात्र तुम्ही असं देखील म्हणताय जुन्याला आणि नव्याला न्याय मिळतो, परंतु जुन्याने अनेक वर्ष पक्षामध्ये काम केलेलं असतं। नवीन तनपुरेंचंच उदाहरण आहे, एक दिवसात आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली। मग जुन्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी मग अशावेळी काय करायचं? या अगोदर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यात, या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमची माणसं बघा, खासदारकीच्या निवडणुका झाल्या, राज्यसभेच्या, जुन्यालाच न्याय द्याल ना सगळ्या आमच्या लोकांना। नवीन कोण घेतलं मला सांगा, एखादं नाव सांगत नाही आम्हाला। सगळ्या जुन्या कार्यकर्त्याला, संघटनेच्या कार्यकर्त्या, महिलेला न्याय दिला, आमच्या सरचिटणीसला घेतलं, सुनीलजीला घेतलं, कर्जतकरला, हे जुने कार्यकर्ते आमचे सगळे। जुन्याचा नव्याचा समन्वय भारतीय जनता पार्टी योग्य पद्धतीनं करत आहे। राज्यसभेवर घेताना सुद्धा नवीन कोणी नाही घेतलं, जुनेच घेतले।
पण येणारा आणि जो जुना या दोघांना एकत्र करूनच पार्टी न्याय देते. मला असं वाटत नाही की जुन्यावर अन्याय झाला. मग आता ही विधान परिषदेची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये तुम्हाला समन्वय स्वतःला दिसतोय का? कारण की ठिकठिकाणी अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले, तेही पक्षाकडूनच. म्हणजे जर आता छत्रपती संभाजीनगर आणि जालनाची जागा जर पाहिली तर पक्षाकडून भाजपसाठी उमेदवार देण्यात आला, भाजपकडून उमेदवार देण्यात आला आणि त्याच ठिकाणी अब्दुल सत्तारांनी उमेदवार दिलाय. या ठिकाणी अब्दुल सत्तार माघारी घेतील का तुम्हाला वाटतंय? हो, नक्कीच घेतील. 4 तारखेला अब्दुल सत्तार उभं राहू शकत नाही. जो माणूस गवताच्या गंजीवर उभा आहे आणि चुकून जरी काडी पडली, आग लागू शकते, असा माणूस कशाला उभा राहील? ते बाकीच्या लोकांना कळते, तुम्हाला कळत नसलं तरी. वाळलेल्या गवताला जर चालताना कोणी अशी बिडी फेकली तर भडकन आग लागू शकते, बरोबर आहे? तसे ते गवताच्या गंजीवर उभे आहेत. थोडीशी ठिणगीसुद्धा गवत जळू शकते. एवढं मोठं ऐश्वर्य आहे, ते सांभाळायचं असेल तर त्यांना हे करता येणार नाही. तुम्ही थोडीशी ठिणगी देखील गवत जळू शकते असं म्हणताय. आणि काल अब्दुल सत्तार म्हणत होते की भाजप हा स्लो पॉयझनिंग पक्ष आहे. आता टीका करतायत. 3 वर्षापूर्वी तुमच्यासोबतच ते आले होते आणि आता विधान परिषदेला जेव्हा त्यांना जागा नाही मिळाली त्यावेळेस ते टीका करतायत. स्लो पॉयझन म्हणजे काय? हळूहळू सर्वांना संपवता. आम्ही कशाला संपवलं कोणाला? आत्ता ज्या निवडणुका झाल्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरची शिवसेना आणि भाजपचे नेते एकत्र बसले. जागा वाटप करायची जिल्हा परिषद पंचायत समितीची. त्यांनी सांगितलं तुम्हाला जिल्ह्यात करायची युती तर करा, मला शिल्लोड विधानसभेत युती करायची नाही. युतीला नाही आले, युतीला नाही बसले, कारण त्यांना अहंकार होता की शिल्लोड विधानसभेत 10 जिल्हा परिषद जागा मी 10च्या 10 निवडून आणीन, शिल्लोड पंचायत समिती ताब्यात घेईन, सोयगाव पंचायत समिती ताब्यात घेईन. पण जो माणूस म्हणतो या राज्याचा मुख्यमंत्री मी ठरवतो, जो माणूस म्हणतो कुत्ता निशाणी घेऊन मी निवडून येऊ शकतो, जो माणूस माझ्याशिवाय सरकार चालू शकत नाही असं म्हणतो, 1,00,000 मतांना मी निवडून येऊ शकतो असं म्हणतो, त्या माणसाच्या हातातून पंचायत समिती शिल्लोडही गेली, भाजपनं जिंकली. पंचायत समिती सोयगाव गेली, भाजपनं जिंकली. आणि 10 जागापैकी 5 जागा भाजपनं जिंकल्या. कुठल्याही प्रकारची साधनसामुग्री आमच्या सामान्य कार्यकर्त्याजवळ नव्हती. या राज्याच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी, सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोठे, गरुड, सुनील मिरकर, दानेकर काका, हे छोटे छोटे कार्यकर्ते आहेत आमचे. या लोकांनी ताबा घेतला पक्षावर. हे आम्ही मुडकं छाटलं का? आम्ही पाय छाटले का? लोकांनी त्यांना मतं दिले नाही. हे झालं शिल्लोडचं. छत्रपती संभाजीनगरची महापालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये 3ही पक्ष वेगळे लढले. आमचे लोक जास्त निवडून आले. आमचा महापौर झाला, आमचा उपमहापौर झाला. उपमहापौर त्यांना दिला तरी बी कमी निवडून बी महापौर आमचा झाला. मग आम्ही काय केलं त्याच्यामध्ये? आम्ही पाय छाटले, आम्ही मुंडके छापले. कदाचित यांच्या अशा बोलण्यामुळे लोकांना असं वाटलं असेल की यांच्या हातात जर सारी सत्ता गेली तर कसं होईल, म्हणून लोकांनी अब्दुल सत्तारला नाकारलं. राहिला प्रश्न जिल्हा परिषदची युती का झाली नाही निवडणुकीनंतरची? कारण निवडणुकीच्या अगोदर युती झालीच नाही तिथली. त्यामुळं यांनाच विचारलं पाहिजे की का होऊ शकलं नाही म्हणून. त्यामुळं जनमतानं आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो. आम्ही कोणाचे पाय छाटले नाही, कोणाचं मुंडकं छापलं नाही. आणि सरकारमध्ये आमच्या समन्वय 3ही नेते एकत्र बसून निर्णय करतात. हाही निर्णय निवडणुकीचा तिघांनी एकत्र केला. आपल्या आपल्या कार्यकर्त्याला बोलून समजावण्याचं काम करतील. मला असं वाटतं 4 तारखेला विड्रॉल होऊन या राज्यात युती समन्वयानं निवडणूक लढवा. काल त्यांनी वक्तव्य केल्यानंतर आज ते अंबादास दानवेंना भेटतायत, गाळाभेटी घेत आहेत. एकीकडे ते म्हणतायत की भाजप स्लो पॉयझनिंग आहे, तुम्ही म्हणतायत अब्दुल सत्तार हे गवताच्या गंजीवर उभे आहेत, काडी कधीही पडू शकते किंवा आग लागू शकते, अशा पद्धतीने ह्या वक्तव्यांचा अर्थ कशा पद्धतीने काढायचा? सांगितलंय तुम्हाला की एखाद्या माणसांना वेगवेगळ्या मार्गाने एखादं जर साम्राज्य उभं केलं आणि ते साम्राज्य जर सांभाळायचं असेल तर अशा प्रकारची वागणूक करून चालत नाही. गवताच्या गंजीची आग, तुम्हाला गवतच कळलं नाही त्यामुळे तुम्हाला समजून सांगतो काय आहे. तर वाळलेलं गवत केव्हाही शिलगू शकतं, थोडी ठिणगी पडली तरी शिलगू शकतं.
त्या गवताच्या गंजीवर जो माणूस उभा आहे तो माणूस अशा प्रकारचा आगीशी कधीच खेळत नसतो. त्याला म्हणते गवताची गंजी. हे एवढं मोठं साम्राज्य जर सांभाळायचं असेल तर असं करून चालत नाही. एकनाथ शिंदेसाहेब सक्षम आहे, त्यांना समजून सांगतील. 4 तारखेला ते फॉर्म परत घेतील, आमच्या उमेदवाराला मदत करतील. तुम्ही देखील त्या भागाचं नेतृत्व करत होता. तुम्ही आता एकनाथ शिंदेंशी किंवा स्वतः अब्दुल सत्तारांशी किंवा इतर काही पक्षातले नेते आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलणार आहात का? अब्दुल सत्तारांची 4 तारखेला उमेदवारी. ह्या निवडणुकीची चर्चा वरिष्ठ पातळीवर होती. 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षाचे अध्यक्ष या पातळीवरती चर्चा होती. मी राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, मला ही पद्धत माहिती आहे. मला असं वाटतं की आमच्या सारख्याला मध्ये पडायची गरज पडणार नाही. आमचे तिन्ही नेते सक्षम आहेत, हा विषय संपवून टाकतील. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो की अब्दुल सत्तार नक्कीच 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास जो आहे तो भाजपचे वरिष्ठ नेत्या रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन कमलेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.